बाईने केली होती उडदाचे वडे. त्या माऊलीनं लगेच म्हणले, गुरुदेवा माझ्या घरी तुम्ही 2 घास खाऊन जा ना, 2 घास माझ्या घरी खाऊन जावा ना. नाही नाही माई, माझे गुरु जेवल्याशी मी जेवणार नाही, माझे गुरु जेवल्याशी मी जेवणार नाही. पहिले गुरुला जेवण नंतर मी करतो. मग तिने उडदाची वडे घेतली, त्याच्या झोळीमध्ये टाकून दिली आणि गोरक्षनाथ धावत सुटले. मच्छिनाथ ज्या जागी स्थानावर होते आणि गोरखनाथ मच्छिनाथाला सांगितले, गुरुदेवा तुम्ही आता हे भोजन करून घ्या. लगेच मच्छिनाथ हातात घेतले आणि आपल्या जेवण चालू झाला. मच्छिनाथाला ढेकूर आला. मच्छिनाथाला ढेकूर आला. लगेच गोरक्षनाथाला म्हणाले, गोरक्षनाथा अरे माझा आणि भूक मला आले, वडे किती आवडलात रे मला, वडे किती छान झाल्यात रे, मला वडे आवडल्यात रे गोरक्षनाथा. आणि अगर वडे असले असते माझं पोट भरलं असतं बटा. थांबा गुरुदेवा, तुम्हाला वडे आवडलात ना, मी आणि जाईन त्याच घरी आणि तुमच्यासाठी मी आणि मागून आणून. लगेच धावत गेला आणि त्याच घरी गेला. अलख निरंजन बाई भिक्षांत दे म्हणला लगेच. मग त्या बाईने लगेच म्हणली, हे संन्याशी जो गाड्या, तू आता चालवतास की रे, तर गुरुचं नाव सांगून लवाड बोलून सगळे तू वडे कुठं देऊन इकतोस का रे. नाही रे जो गाड्या, तू खऱ्या अगर गुरुची सेवा करशील तर मी सांगितलं तसं तू वागा लागतो रे. काय माही, माझ्या गुरुसाठी तू काही पण माग, मी काही पण करायला तयार आहे, काहीच करू नको, मला तुझा डावा डोळा काढून दे म्हणजे. मग ती गोरक्षनाथ लगेच बाजूला गेले आणि हातामध्ये